ऑन अँड ॲव्हरेज जर मी कन्सिडर केलं की माझी महिन्याभरात 5 ते 6 पुस्तकं वाचून होतात, त्यातली 2 ते 3च अशी पुस्तकं असतात की जी स्टार्ट टू एंड मी संपवलेली असतात. पण त्यातले एकच पुस्तक असतं की जे माझ्या मनात दीर्घ काळासाठी घर करून बसतं आणि मला ना असं ते पुस्तक वाचताना आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडायला लागतो. माझ्यासाठी त्या पुस्तकांपैकी एक खंडोबा आहे, नितीन थोरात या लेखकांचं. तर आज आपण खंडोबा या पुस्तकाचा ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर readers_dice याला फॉलो करायला विसरू नका. तसेच असे सुंदर सुंदर बुक रिव्ह्यू व्हिडिओज जर तुम्हाला असे वाटत असतील की तुमच्यापर्यंत यावे तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. मायथॉलॉजिकल कथा हा माझा वाचनातला फेवरेट जॉनर आहे आणि मग असे बरेच वाद असतात की इतिहास काय आणि पौराणिक कथा काय. तर या वादातून मी स्वतःला अलगदपणे बाहेर काढते आणि मला जे पण पुस्तकं वाचायला आवडतात त्यांना एक सॉर्ट ऑफ फिक्शन म्हणून मी वाचायला चालू करते आणि हे खंडोबा हे त्यापैकीच एक आहे. यातली स्टोरी खरी आहे का नाही या वादात तुम्ही पडूच नका. इतिहास काय पौराणिक कथा काय हा वाद मला वाटतं इररिलेव्हंट आहे. यू नीड टू गो बियॉन्ड दीज आर्ग्युमेंट सो दॅट तुम्ही वाचनाचा असा अलभ्य लाभ उठवू शकाल. मला आठवते मी अमिश यांची शिवा ट्रायलॉजी पण एका महिन्यात अशी पूर्ण वाचून काढली होती. म्हणजे तिन्ही पुस्तकं मी एक सलग एक वाचून काढली होती आणि मला ती एवढी आवडली होती. स्पेशली त्यातले युद्ध वगैरे आणि सतीचं जे कॅरेक्टर आहे ते तर बापरे. सेकंड बुक वाचताना तर मी अशी एकदम फ्लॅट झाले होते. तर मला नितीन थोरात यांचं खंडोबा हे पुस्तक त्या जॉनराशी मिळतं जुळतं वाटतं. दॅट इज नो कम्पॅरिझन. पण मी असं तुम्हाला एक रेफरन्स देत आहे की जर तुम्हाला अमिश यांची शिवा ट्रायलॉजी किंवा महागाथा सारखी जर पुस्तकं वाचायला आवडत असतील तर हे तुमच्या टाईपचं पुस्तक आहे. सो सर्वात आधी व्हॉट मेक्स खंडोबा ॲज वन ऑफ माय बेस्ट रीड्स, म्हणजे मी तुम्हाला का रिकमेंड करेन हे पुस्तक. त्याचं महत्त्वाचं कारण आहे कॅरेक्टरायझेशन. म्हणजे खंडोबाला आपण देव मानतो, आपण त्याची पूजा करतो. इनफॅक्ट कित्येक ठिकाणी लोक त्यांना कुलदैवत सुद्धा मानतात. परंतु खंडोबा हा देव बनण्याआधी जर त्याला माणसाच्या रूपात तुम्ही इमॅजिन केलं, जर कन्सिडर केलं तर त्यांचा माणूस म्हणून प्रवास काय असेल, त्यांना कोणत्या भावनांना कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागलं असेल. किंवा इनफॅक्ट जेजुरीला तर कित्येक जोडपी लग्नानंतर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि त्या खंडोबाला मात्र 2 बायका आहेत, म्हाळसा आणि बानाई. सो व्हॉट सिच्युएशन लेड हिम टू मॅरी 2 वुमेन. ही जी म्हणजे रूपरेषा आहे ना कादंबरीची ती मला खूप आवडली. म्हणजे देवाला तर आपण कधी क्वेश्चनच करत नाही ना, देव तर आपल्यासाठी परफेक्ट असतो. पण माणूस म्हणून कोणत्या चुका असतात की ज्याच्यामुळं त्याला कधी कधी असं पश्चाताप होतो किंवा कधी कधी त्याला त्याच्या डिसिजन्सवरती क्वेश्चन मार्क उभा राहतो की यार मी चुकलो का माझं, किंवा मला माझ्या आप्तेष्टांपासून लांब जावं लागलं, कोणते सॅक्रिफायसेस त्यांनी एखादं पर्पज साध्य करण्यासाठी केले असतील. हा जो प्रवास असतो आणि ही जी डोक्यातला हा जो संघर्ष असतो ना, तर तो तुम्ही ओव्हरकम केल्यानंतर तुम्ही देव बनता. ठीक आहे, ही या कादंबरीची बेसिक म्हणजे कन्क्लुडिंग लाईन आहे असं म्हणू शकतो. तर ही जी कॅरेक्टरायझेशन आहे हे मला आवडलं. आणि दुसरं आहे त्याचं रायटिंग स्टाईल. म्हणजे नितीन थोरात यांची रायटिंग स्टाईल जर बघायला गेली तर मी तुम्हाला सांगेन की लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत ना नितीन थोरात यांच्या कादंबऱ्या कोणीही वाचू शकतं. म्हणजे मी आधी त्यांची सूर्याची सावली वाचले, कोप वाचलं आहे, साधुपुत्र शंभू, त्याच्यानंतर क्षत्रिय कुलावंत साधू, हे जे त्यांच्या कादंबऱ्या आहेत ना म्हणजे वाचायला खूप सोप्या आहेत. असं मला वाटतं की पुस्तक वाचताना ना आपल्याला असं बोरिंग नाही वाटलं पाहिजे ते, किंवा अभ्यासक्रमाचं पुस्तक वाचतो आणि आपल्याला सगळं लक्षात ठेवावं लागेल किंवा भाषा समजून घेण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावं लागतंय, असं काहीच नाही आहे यांच्या पुस्तकांमध्ये. सो येस, रायटिंग स्टाईल अँड कॅरेक्टरायझेशन या मला वाटतं या पुस्तकाच्या अशा जमेच्या बाजू आहेत ज्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे. आता खंडोबा या कादंबरीचा माझ्यासाठीचा बेस्ट पार्ट कोणता, तर मी सांगेन की ते युद्ध. म्हणजे असं आहे की आपण आख्यायिका ही बऱ्याचदा ऐकलेली आहे की खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा सर्वनाश केला होता. परंतु तो कसा केला आणि का केला, त्याच्यामागचं रिझन काय होतं, तर ही एक वेगळी स्टोरी आहे. परंतु ते जे युद्ध आहे ना मणी आणि मल्ल यांच्यासोबतचं खंडोबाचं, तर ते युद्ध खूप असं लक्षवेधक आहे. मला प्रत्येक लाईन अशी खूप लक्ष देऊन वाचावी लागते आणि ते वाचताना तुमच्या डोळ्यासमोर सगळं असं इमॅजिन व्हायला लागतं.
म्हणून मी तुम्हाला आधी पण म्हणलं होतं की आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा ना तुम्हाला असं विसर पडतो आणि तुम्ही पूर्णपणे त्या पार्टमध्ये असं स्वतःला असं इन्व्हॉल्व करून घेतात आणि तुम्हाला असं वाटतं की जस्ट लाईक बाहुबली, सगळं युद्ध समोर चालू आहे आणि तुम्ही ॲज अ थर्ड पर्सन तुम्ही फक्त ते युद्ध बघत आहात. तर तो युद्धाचा जो पार्ट आहे ना तो मला आवडला. त्याच्यानंतर दुसरा सेकंड बेस्ट पार्ट मी म्हणेन की खंडोबाची त्याच्या मित्रांसोबतची बॉन्डिंग. ओ माय गॉड, एवढी सुंदर एवढी स्पेशल बॉन्डिंग दाखवली आहे ना की असं जीवाला जीव लावणारे मित्र आणि असं नाही का लहानपणापासून एवढा सुंदर असे मेमरीज बिल्ड करणारे मित्र. तर मला असं वाटतं आपल्या काळात तर शक्यच नाही, फक्त खंडोबाच्याच काळात होते. सो हा या कादंबरीचा बेस्ट पार्ट आहे. अदर दॅन मला यातला ना म्हाळसा म्हणजे याच्यामध्ये महालया असं नाव आहे, जी खंडोबाची पहिली पत्नी आहे. मला तिचं कॅरेक्टर खूप भावलं. त्याचं मेन रिझन असं आहे की आता ऑब्व्हियसली खंडोबा तर कादंबरीचा हिरो आहे, तो तर सर्वांना आवडणारच. बट माझ्या मनातली ती जी स्त्री आहे ना, ती जी मुलगी आहे ना, तिला ते महालया हे कॅरेक्टर खूप भावलं. कारण की ती इतकी समजूतदार आहे आणि खंडोबाला प्रत्येक लाईफच्या सिच्युएशनमध्ये अशी भक्कम सपोर्ट सिस्टीम म्हणून त्याच्या मागे उभं राहिलेली आहे. कारण की खंडोबाचं मूळ कुठलं आहे, त्याचे आईवडील कोण आहेत हे जास्त नीटपणे त्याला माहीत नसतं. आणि सो त्याच्यासाठी तो पण एक प्रवास असतो की स्वतःचा वंश शोधणं, स्वतःचं कुळ शोधणं. आणि या सगळ्यामध्ये पण नंतर वेन ही गेट्स मॅरीड विथ बाणाई, म्हणजे तिला बाणू असं म्हणलं या कादंबरीमध्ये. सो असं की औरत सब कुछ सह सकती है लेकिन पति की बेवफाई नहीं सह सकती. सो तिनं ते कसं अंडरस्टँड केलं असेल, तिनं ते कसं समजून घेतलं असेल नवऱ्यासाठी. मग ती काय स्वतःला असं सॅबोटॅज करत राहिली का महालया? तर नाही. त्याच्यामध्ये एक असा एक प्रसंग आहे की सिन्स खंडोबाला त्याचं स्वतःचं मूळ माहीत नसतं, तर त्याची जी आई आहे म्हणजे जी सावत्र आई आहे, तर ती खंडोबाकडे राहायला येते फॉर सम रिझन, जे तुम्हाला वाचताना कळेलच. तर तेव्हा खंडोबाला ना असं आतून खुशी नाही होत, आतून वाईट वाटतं. कारण त्याच्या भावाने, जो त्याचा सावत्र भाऊ आहे, त्याने त्याच्या आईला हकललेलं असतं सॉर्ट ऑफ. म्हणून खंडोबाची ही जी आई आहे तर ती खंडोबाकडे राहायला येते जेजुरीला. आणि त्याला वाईट असं वाटतं की यार माझ्या भावाने आईसोबत असं केलं जस्ट फॉर द सेक ऑफ पॉवर अँड ऑल दॅट. तर महालया खंडोबाला असं समजावून सांगते की तुम्ही असं का नाही कन्सिडर करत की आई तर देव असते ना, देव तुमच्याकडे राहायला आला आहे, मग तुम्ही अशा वेदनानं तुमच्या मुक्कामी, असं मनात का मुक्कामी करून ठेवलं. ती लाईन खूप सुंदर आहे जी मी तुम्हाला वाचून दाखवते. तू आत्ताच म्हणालीस ना, आईचा सहवास मिळणं म्हणजे देवाचा सहवास मिळाल्यासारखं असतं. मग मला सांग, मुलगी जेव्हा आईला सोडून पतीकडे नांदायला जाते म्हणजे ती आपला देव सोडून येते का? आणि मग महालया खंडोबाला असं समजावून सांगते, एकदम लहान बाळाला जसं आई समजावून सांगते ना, तसं महालया खंडोबाला समजावून सांगते की मुलगी देवाऱ्यातला देव माहेरी ठेवते आणि काळजातल्या देवाला पूजायला निघते. वाव, काय सुंदर 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 लाईन आहे ही. अशी पत्नी मला असं वाटतं की प्रत्येक पुरुष डिझर्व करतो. अशा जर पत्नी असतील तरच मला असं वाटतं की पुरुष महापुरुष होतात. आता या कादंबरीची निगेटिव्ह बाजू म्हणजे पडती बाजू मी तुम्हाला सॉर्ट ऑफ सांगेन, ती म्हणजे की यार खूप मोठी ही कादंबरी, म्हणजे 325 पानाची ही कादंबरी आहे. सो सुरुवातीला मी वाचण्याविषयी अशी शुअर नव्हते, हेजिटंट होते की यार वाचू की नको, होईल की नाही वाचून, 325 पानं आहेत वगैरे. आणि असं होतं की मी जेव्हा पुस्तक वाचते ना, मी जाईल तिथे सगळीकडे पुस्तक कॅरी करते. मग ते बॅगमध्ये असतं किंवा कुठे ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तेव्हा पण हँडबॅगमध्ये असतं. सो ओझं पण व्हायचं मला, त्यामुळे मी शुअर नव्हते हे पुस्तक वाचण्याविषयी. बट तेव्हा मला माहीत नव्हतं की जर मी वाचायला सुरू केलं ना तर हातातून खाली ठेवू पण वाटणार नाही पुस्तक. ट्रस्ट मी, इट इज समथिंग लाईक दॅट, जे तुम्ही पण रिलेट कराल जर तुम्ही हे पुस्तक वाचायला घ्याल तर. की कधी सुरुवात केली आणि कधी संपलं मला कळलं पण नाही हे पुस्तक. सो येस, त्याच्यामुळे असं होते की तुम्हाला वाटू शकते की अरे एवढी मोठी कादंबरी आहे, मी वाचेल का नाही वगैरे. बट जस्ट गिव्ह इट अ ट्राय. ओके, तुम्हाला 325 पानं पण असे काहीच नाहीत वाटणार, लिटरली काहीच नाहीत वाटणार. आणि इन केस जर तुम्ही संपवलंच, मला तर वाटतं तुम्ही संपवालच, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की वाव, मी एवढं मोठं पुस्तक वाचू शकतो. आणि राहिला प्रश्न कॅरी करताना बॅग हेवी होते वगैरे, आय अंडरस्टँड, आय टोटली अंडरस्टँड. बट वॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड इज की येस, हेवी होतं पुस्तक, पण ते पुस्तक वाचताना हृदयाला भेगा पडणारे जेव्हा प्रसंग डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा मनसुद्धा हेवी होतं. आणि इट इज ऑल्सो काइंड ऑफ एंटरटेनमेंट आपण त्याला म्हणू
बनवू शकतो. सो प्लीज गिव इट अ ट्राय. कीप असाइड ऑल द निगेटिव्स. आणि तुम्ही वाचा हे पुस्तक. कसं वाटलं मला नक्की कळवा. सो कसा वाटला हा तुम्हाला माझा शॉर्ट बुक रिव्ह्यू व्हिडिओ? आय होप शॉर्ट होता, अनलाईक बुक. असो, तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या बुक फ्रेंडली फ्रेंड्ससोबत शेअर करा अँड सबस्क्राईब पण करा. इंस्टाग्रामवर @diarisला फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर ऑल द लव्ह यू आर गिविंग मी थ्रू दिस यूट्यूब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.